नमस्कार. आज आपण वर्धा यवतमाळ नांदेड हे जो आहे तर या रेल्वेच्या संदर्भात जो आपला प्रोजेक्ट आहे तर त्या प्रोजेक्टच्या संदर्भात इकडलं जे मित्रांनो जे काम आहे तर हे काम आपल्याला वाशिम जिल्ह्यामध्ये म्हणजे असलेलं दिसतं. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे इथून जो आहे पूल मित्रांनो तो जातो आहे नॅशनल हायवे 161A आणि त्या पुलाच्या खाली इथं ही ट्रेन आपल्याला म्हणजे इथं खाली असलेली का दिसते कारण वरून मित्रांनो ब्रिज असणार आहे आणि रेल्वे इथून खालून जाणार आहे. म्हणून या साईडला जिकडं हे हर्सूल साईड इथून आपण पाहू शकतो की तिथे समोर जे आहे मित्रांनो या कंपनीचं जे याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे म्हणजे गिट्टी आणि ते तर त्या ठिकाणी ते बनत आहे. आणि खाली आपण बघू शकतो की मी ज्या ठिकाणी सध्या उभा आहे इकडं बाईक लावलेली आहे तर इथून हे साधारणतः खाली मित्रांनो 25 फूट असलेलं आपल्याला दिसतं. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये वाईगोड हे जे आहे तर वाईगोड हे मित्रांनो पूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये येतं मानोरा तालुका आहे. आणि इकडून हा जो रस्ता आपल्याला दिसत आहे तर हा रस्ता याच्या जाण्या येण्यासाठी ट्रक ज्या ठिकाणून येतात तर त्या ठिकाणी आहे. आणि या सिच्युएशनमध्ये हा जो आपल्याला रूट दिसत आहे तर यामध्ये आपण बघू शकतो की इथल्या यामध्ये मग हे खाली असून आणि याच्यामधलं मित्रांनो पाणी जे आहे तर ते पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही साईडला आपल्याला नाल्या असलेल्या दिसतात. तर आपण हे नाल्या पण तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे ट्रेन ज्या वेळेला इथं खड्डा असल्यामुळं तर इथलं पाणी जे आहे ते व्यवस्थित वाहून गेलं पाहिजे. जसं काल आपण दिग्रजच्या स्टेशनवरलं तुम्हाला दाखवलं होतं. तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये मित्रांनो सध्या आता आपल्याला या परिसरामध्ये असं काम असलेलं दिसतं. आणि त्या साईडला मी तुम्हाला झूम करून दाखवतो ते जे मोठे तुम्हाला हे दिसत आहेत तर त्या मित्रांनो त्या ठिकाणच्या मशिनरीज आहेत म्हणजे त्या ठिकाणी आपलं हे बनत आहे म्हणजे गिट्टी वगैरे त्या मशिनरीचं आहे. आणि त्या साईडला जे घरं दिसत आहेत तर ते वाईगोडचे आहेत. आणि या साईडला इथनं जे आहे मित्रांनो तर वाईगोड आणि पोहरादेवी 3 ते 4 किलोमीटरवरच आहे. आणि इथनं मग ही रेल्वे तो आपल्याला वरून गाडी जाताना जे दिसत आहे तो आपला नॅशनल हायवे 161A असलेला आपल्याला दिसतो. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आज वर्धा यवतमाळ नांदेडचं काम हे सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे तर ते वाशिम जिल्हा असलेला आपल्याला दिसतो. आणि वाशिम जिल्ह्यातील वाईगोड या ठिकाणी हे काम मित्रांनो आपल्याला सुरू असलेलं दिसतं. तर हे काम इथे या सिच्युएशनला मी पहिल्यांदाच आलेलं आहे. आणि येत्या काही दिवसात इथून मित्रांनो आपण हर्सूलपर्यंतचं जे काम आहे तर ते हर्सूलपर्यंतचं काम कवर करण्याचा प्रयत्न पुढील व्हिडिओमध्ये निश्चितच करूया. आज शेतामध्ये गेलो होतो आणि शेतामध्ये जात असताना हे सगळं मित्रांनो या ठिकाणी आज हा व्हिडिओ मी बनवत आहे. आपल्याला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आपल्या याला चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. नमस्कार. आपण वर्धा यवतमाळ नांदेड हा जो रेल्वे आहे तर या रेल्वेच्या संदर्भात पहिल्यांदा त्या रोडच्या साईडला मित्रांनो इकडं 500 मीटर आलेलो आहे. आणि एकंदरीत इथून वरून हा नॅशनल हायवे 161 असेल. आणि हे सध्या जे ठिकाण आहे ते पोहरादेवी या ठिकाणी मी मित्रांनो पोहरादेवी आणि वाईगोड इथलं हे मानोरा तालुका म्हणजे वाशिम जिल्ह्यातील हे काम आहे. आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये एकंदरीत काम जे आहे तर इथे कुठलाही नैसर्गिक अडथळा येऊ नये म्हणून या माध्यमातून जे नाल्या आहे मित्रांनो तर त्या नाल्या देखील रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि ही अपडेट आपल्याला कशी वाटली निश्चित ते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.